नमस्कार मंडळी, मी विनायक देवी ब्लॉगिस विनायकमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आलो आहे गावी। फायनल इयर एक्झाम्स फायनली संपल्यात आणि आत्ता थोडा गॅप भेटला 1-2 महिन्यांचा जॉबला लागण्यापूर्वी, तर आपण थोडा एन्जॉय करू। आत्ता जस्ट आम्ही आलो आहे थोड्या वेळापूर्वी आणि आता सेटलमेंट अरेंजमेंट झाली आहे सामानाची। तर आता थोडं फ्रेश झालो, आंघोळ बिंघोळ केली, आता जरा देवपूजा करूया आणि नंतर बघूया काय करायचं ते। चला, हा शुभम माझा भाऊ। ह्याला तुम्ही आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल, माय विलेज सिरीजमध्ये नारळ फोडून दाखवलेला त्यांनी, त्यावाला जर बघितलं असेल तो व्हिडिओ नक्की बघा। आणि हे आमचं देवघर आहे। कसे होते एक्झाम्स लास्ट इयर? मस्त होतं, मजा आली। आता शेवटचे एक्झाम्स ना, तुम्ही पण गावी या, मस्त एन्जॉय करा। खरंच गावचं वातावरण, इकडचं इकोसिस्टम खूप वेगळं आहे, मुंबईपेक्षा खूप विपरीत आहे। तुम्हाला स्वर्गाचं सुख भेटेल इकडे। येस येस, डेफिनेटली। बरं, मी काय बोलतो, आपल्या मुंबईच्या आणि इथल्या रुरल लाईफस्टाईलमध्ये तुला फरक काय जाणवतो का? आता तू एवढं म्हणजे 20 दिवस राहिलास एक्झाम नंतर। एन्जॉय केलं भाई, खूप वातावरण चेंज, एकदम बरं वाटतं। मग तुला बेटर काय वाटतं, इकडचं वाटतं की मुंबई? म्हणजे मुंबई फक्त धावपळीची दुनिया आहे, फक्त पैसे कमवायची, आराम पाहिजे तर गावी या, मस्त एन्जॉय करा। नारळाच्या रूपात आपण पूर्वज मानतो त्यांना, ती गावची पद्धत आहे। ॲक्च्युली आपल्या पिढीला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे, जे आपल्याला आपल्या पप्पांकडून, आपले वाडवडले आहेत त्यांच्या एल्डर्सकडून आपण हे शिकलं पाहिजे ॲक्च्युली। ही एकदम पद्धतशीर पूजा केली जाते गावाला। काय माहिती नाही, ही काठी घे दुसरीवाली। आमच्या पाटल्याऱ्याला पेरूचं झाड आहे, तर तिकडे आपण पेरू काढायला बघूया भेटतात का जवळजवळचे। लांब वरती पण आहेत, उंचावर ते काठीने काढायचा प्रयत्न करावा लागेल। चला, शुभम दळवी एक्सपर्ट आहे पेरू काढण्यामध्ये। डायरेक्ट असे पडले ना तर ते आपटणार, हळूच ना खेचून काढावं लागेल। आईच्या गावात पण हे खाल्लेलेच आहे ते बघ, भेटतील चांगले। कच्चा आहे ना, एक पक्का आणि एक कच्चा। हे बघा पेरू मस्त एकदम भारी लागतात, आपण खाऊया। आंबा अजून काढूया। कच्चा पेरू असतो ना, त्याला मीठ मसाला लावायचा आणि खायचं, इतका मजा होती। आमचे आंबे आता लागले नाही। पहिलं ह्या झाडाला एवढे पेरू असायचे ना की खाता संपत नव्हते, आणि आता असे बघावे लागतात की भाई हाय का। तिकडे फणस लागलेत, पण ते फणसाचं झाड आहे तिकडे, रसाळ फणसाचं, पण छोटे आहेत। ते पाठी दिसते सगळे आंब्याचे झाड आहेत, बिटकीचे आंबे आहेत, आणि त्या साईडला आहेत ते पण आंबे नाहीत यावेळी, बॅड लक। मस्त, थोडीशी खराब आहे। मग या तुम्हाला फणस दाखवतो, नाही आहे माझं फणस बघा। पक्षी ते गावी आला तर तुम्हाला असे वेगवेगळे पक्षी बघायला भेटतील, मस्त। ही मुंबईला, ही मजा मुंबईला नाही भेटत, पैसे देऊन बघावं लागतं मुंबईला। सर्वात जुना आम्ही लहानपणी उचलून विचारतो फणस खातो।
आता ते छोटे ह्याच्यासोबत अजून एक फणस होता. होते ते सगळे खाऊन टाकले माकडांनी. गेल्या टायमाला खूप होते, मी आलो तेव्हा 20 दिवस आधी. आता ठेवत नाही तिकडे, माकडांनी सगळे खाऊन टाकतात. आणि मग आता एक माणसं पण नाही हायच नाहीत गावातच, मला कोण दिसत नाही. आता आपण विहीर आणि त्याच्या आजूबाजूला आपण तयार केलेली जी बाग आहे ती बघूया की कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत, काय काय बागायत तयार झाली आहे. ही आमची विहीर. आणि या साईडला इकडे बघता ते पेरूची सुपारीची आहेत या साईडला, आणि पुढे जे दिसतंय ते पेरूचे आहेत. त्या पेरूला आतमधलं जे फळ असतं ते लाल आहे, जात वेगळी त्याची, जात वेगळी आहे त्याची, आणि टेस्ट पण म्हणजे खूप गोड आहे ते. पण ते कमी लागतात. हा त्याला कमी लागतात कुठले. हा ते खूप रेअर आहे, म्हणजे 2 वर्षातून एकदा लागलं तर लागलं असं आहे ते. आणि या साईडला अननस आहे. अननस मला अजिबात आवडत नाही बघायला, कारण की ते खाताना ना एकदम जीभ कातरली जाते, त्यामुळे मला अननस नाही आवडत. आणि बेसिकली अननस बघा, अननस इथे अननस आहे. इकडे आमची विहीर आहे खाली, ऊन असल्यामुळे. मे महिना आहे, गरमी तरी बरं आहे. एक माणूस उभा राहिला एवढा आहे ना. तिकडे बघूया काय आहे का. या सगळ्याला पाण्याने फवारणी पाईपाने होते. तिकडे पाईपाचं कनेक्शन आहे, मोटर बसवलं आहे, तर मोटरने ते पाणी पाईपाच्या द्वारे आपण सगळीकडे सोडतो. तुम्हाला दाखवतो आमची. थांबा समोर आमचा रोड आहे, तिकडे ST जाते, तुम्हाला ती दाखवतो. हे का कोकणातली परी बोलणारी गाडी म्हणजे ही बघा, लाल परी आमच्या घराच्या समोरूनच जाते. ते सह्याद्री रांगेत त्याच्या पलीकडे राधानगरी आहे. हा यार कोकणात मला पण एवढं फॅसिनेशन नव्हतं की हा चल आपलं गाव आहे ना, पण नंतर जसं यायला लागलो, राहायला लागलो, तेव्हा कळलं की नाही, आपल्याकडे जे आहे ना ते जगात कोणाकडे नाही आहे. त्यामुळे तुम्ही या कोकणात या, राहा.